आज मी तुम्हाला माझ्या वसईची गोष्ट सांगणार आहे. 12 मे म्हणजे वसई विजय दिन. खरं तर वसई म्हणजे पोर्तुगीज आणि पर्यायाने ख्रिस्ती वस्ती असं समीकरण झालंय. पण वसईचा किल्ला मात्र या दुहीला जोडून ठेवणारा आणि धर्म बदल झालेल्या मूळ हिंदू ख्रिस्तींची संस्कृती त्यांच्याशी एकसंध ठेवणारा दुवाच आहे. तसं पाहिलं तर हा किल्ला गॉथिक शैलीत बांधलेला आहे, म्हणजे पोर्तुगीज शैली. पण त्याचा इतिहास मात्र अनेक वळणं घेतो. तो केवळ पेशवे पोर्तुगीज असा नाही. या व्हिडिओमध्ये मी काही अभ्यासपूर्ण माहिती सांगेन, तरी सुद्धा तुम्हाला कंटाळा येणार नाही याची काळजी घे. कोण एकेकाळी मुंबईपेक्षाही अत्यंत महत्त्वाचं बंदर असलेल्या वसईच्या दुर्दैवाला सुरुवात झाली ती गुजरातच्या बहादूर शहाने स्वारी करून बिंबराज्य मोडकळीस आणले तेव्हापासून. त्यावेळी स्वतःच्या नावावरून नामकरण करून वसईस बहादूरपूर असं नाव त्याने दिलं. या बहादूर शहाची मदत घेऊनच पोर्तुगीज म्हणजे फिरंगी यांनी व्यापाराचा निमित्त करून उत्तर कोकणात शिरकाव केला. इसवी सन 120 गौतमीपुत्र सातकर्णी याने पश्चिम किनाऱ्यावर सत्ता स्थापन केली. 1314 ते 1414 दरम्यान क्षत्रिय नाथोजी सिंधा भंडारी भोंगळे याची 4 बुर्जांची गढी बांधली. 1530 मध्ये गुजरात सुलतान बहादूर शहाने आक्रमण केलं. त्यानंतर 1534 मध्ये 4 वर्षांनी ही गढी पोर्तुगीजांना त्याने बहाल केली. एकाच वर्षांनी 1535 साली बाले किल्ल्याच्या बांधणीला सुरुवात झाली. जवळपास 1600 मध्ये ती पूर्तता झाली. 1661 मध्ये चिमाजी अप्पांनी हा किल्ला घेतला. चिमाजी निशाण या किल्ल्यावर फडकलं तो हा दिवस, आजचा वसई विजय दिन. 14व्या शतकापासून वसईचा इतिहास वसईच्या किल्ल्याभोवती फिरत राहतो. किंबहुना किल्ल्यामुळे जपणूक झालेला तेवढाच इतिहास ज्ञात असावा. बाकी स्थानिक गोष्टी, घटना कालोघात पुसून गेल्या असाव्यात. आता पोर्तुगीज काळात काय झालं? नुन्हो ड कुन्हा या गव्हर्नरच्या हुकुमाबरोबर पहिले कप्तान गार्सिया डिसा यांनी 1536 साली हा किल्ला बांधला. असं संत गोन्सालो अनाथालयाच्या प्रवेशद्वाराजवळ किल्ल्यात पोर्तुगीज भाषेत कोरलेला शिलालेख आहे, त्यावरून समजतं. या शिलालेखाचं भाषांतर फादर कोरिया यांनी आपल्या पुस्तकात केलंय. मध्यंतरीच्या काळात जेव्हा पोर्तुगीज किल्ल्यावर व किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरावर राज्य करत होते, तेव्हा धर्मप्रसार सुद्धा करत होतेच. विहिरीत पाव टाकून धर्म भ्रष्ट केला असं हिंदूंना पटवून देत होते. तसंच हाती मिळतील त्या स्त्रियांवर बलात्कार करून आपल्या नावाने वंशवेल फुलवत होते. त्या किल्लेदाराच्या नावाने आणि आडनावाने अजूनही कितीतरी कुटुंबे ओळख लावत आहेत. जसं की नुनो द कुन्हा गव्हर्नर 9 याच्यावरून डिकुन्हा आणि कॅप्टन गार्सिया डिसा याच्या नावावरून गार्सिया आणि डायस अशी 2 नावं आहेत. अँटोनियो गाल्वाकवरून अंतोनी आणि कॅप्टन अँड्री सेल्मावरून सेल्मा हे नाव अजूनही आहे. डॉम लुईस फ्रान्सिको नरोना वरून लुईस, फ्रान्सिस आणि नरोना या तिन्ही आडनावाची माणसं अजूनही हिंदू संस्कृतीचं पालन करत ख्रिस्ती धर्म स्वीकारून वसईमध्ये स्थायिक आहेत. कॅप्टन डिसोझा पेरेरा लास्ट पोर्तुगीज जनरल, त्याच्यावरून डिसोझा आणि पेरेरा अशी 2 नावं आहेत. पेरू डिसिल्वा व्हॉइसरॉय वरून डिसिल्वा नाव आहे आणि पेद्रो डमेल वरून डिमेलो हे नाव वापरत आहे. सिल्वेरा मिनेझिस वरून सिल्वेरा हे नाव आहे, तर कुपारी ख्रिश्चनांमध्ये मिनेसिस हे नाव सुद्धा आहे. लक्षात घ्या, ही सगळी ख्रिस्ती कुटुंब आहेत. ह्यांचा धर्म ख्रिस्ती आहे, पण ह्यांची संस्कृती जी आहे ती मूळ हिंदू परंपरेने चालत आलेलीच आहे. आजही लग्नामध्ये मंगळसूत्र घालून कुंकू लावून ते विवाह करतात. चर्चमधला कार्यक्रम झाल्यावर चर्चमध्येच. ही नावे त्यांच्या नावावरून तसंच आडनावावरून सुद्धा घेतली गेली आहेत. मात्र ती कशाच्या आधारे घेतली गेली किंवा लादली गेली याबद्दल काहीही पुरावे मिळत नाहीत. त्याबरोबर पूर्वीचे म्हात्रे आडनाव लावणारी काही ख्रिस्ती कुटुंब सुद्धा वसईत वास्तव्य करून आहेत. त्यांच्यावर आडनाव बदलण्याची जबाबदारी जबरदस्ती का झाली नसावी याचं कारण मात्र अज्ञात आहे. या जनतेच्या त्रासाला वैतागून पुण्यामध्ये शनिवार वाड्यातून वसईची मोहीम आखली गेली. पोर्तुगीजांनी शरणागती पत्करताच रामचंद्र हरीने मराठ्यांच्या विजयाचं भगवं निशाण विजयस्तंभावर चढवलं. तो दिवस होता वैशाख वद्य शके 1661, म्हणजेच 12 मे
1739 रोजी वसई किल्ल्यावर मराठ्यांनी विजय मिळवला त्या दिवसाबद्दल अनेक वितर्क, अनेक नोंदी वेगवेगळ्या ऐतिहासिक साधनांत नोंद केलेल्या आहेत. धर्मप्रसार करणं हेच मूळ उद्दिष्ट ठेवून आलेल्या या फिरंग्यांनी मिळेल त्या मार्गाने जनतेला बळजबरीने ख्रिस्ती करून घेण्यास सुरुवात केली. धर्म म्हणजे काय हे त्यांना कळलंच नव्हतं. धर्माच्या संकल्पना त्यांना नक्की काय असाव्यात असा विचार त्यांनी ही कृत्ये अजूनही करायला लावतात. ज्या येशूच्या नावाचा धर्मप्रसार त्यांनी सुरू केला होता त्या येशूने कधी स्वप्नात सुद्धा हे चिंतिलं नसेल. त्याच्या विचारसरणीच्या साच्यातच हे बसत नव्हते. 1534 ते 1739 पासून पोर्तुगीजांची सत्ता वसईवर होती. मराठ्यांनंतर 1818 मध्ये ब्रिटिश सरकार आलं आणि 1819 वसईला मुंबईचा भूभाग बनवलं. धर्मप्रसार करताना किल्ल्यातले 7 चर्च सोबतच वसईत इतर भागात अजून 9 ख्रिस्त मंदिरं बांधली. ही सगळी ख्रिस्त मंदिरं स्थानिक गावदेवतांच्या स्थानावर बांधलेली आहेत. जसं की रमाई मातेची जी जागा होती जी नवसाला पावायची त्या जागी एक चर्च बांधलं. ते चर्च आहे रमेदी चर्च, ज्यांचा उपयोग अजूनही प्रार्थना करण्यासाठी केला जातो. पेशवाई राजकारणात अहिल्याबाईंपासूनच संघर्ष सुरू झाला. रणसंग्रामात शिंदे होळकर संबंध बिघडले ते बिघडलेच, त्याचे पडसाद वसईवर सुद्धा उमटले. इंग्रजांची मदत घेतली गेली आणि स्वराज्याला वसई किल्ला परत इंग्रजांच्या स्वाधीन करावा लागला. 11 मे 1739 रोजी वसई विजय मिळाला आणि 25 ऑक्टोबर 1802 रोजी होळकर आणि शिंदे पेशवे यांचं युद्ध झालं. त्यानंतर 31 डिसेंबर 1802 या दिवशी इंग्रजांची मदत घेतली गेली. तसंच तोच तो वसईचा कुप्रसिद्ध तह. त्यानंतर पेशवे सत्ता संपुष्टात आली. या वसई किल्ल्यातील ख्रिस्त मंदिरातील घंटा मात्र अनेक ठिकाणी मंदिरांना दान दिलेल्या आहेत. त्यातली एक घंटा नाशिकच्या नारोशंकर मंदिरात अजूनही आहे. 108 एकर परिसरात पसरलेला हा वसईचा भुईकोट किल्ला आज अनेक वर्ष इतिहास जपत उभा आहे. कितीतरी प्रमाणात पडझड झालेला, काही प्रमाणात पुनर्बांधणी केलेला उल्हास नदी जिथे समुद्राला मिळते त्या भाईंदर खाडीच्या कुशीत हिरवी संपदा सांभाळून शौर्याच्या, बेईमानीच्या, स्वार्थाच्या, परोपकाराच्या, जुलमाच्या, आपलेपणाच्या, विजयाच्या आणि त्याचबरोबर दुःखाच्या कहाण्या घेऊन अजूनही स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि गौरवशाली इतिहासासाठी इथल्याच समाजाशी लढा देत आहे. इथल्या लोकांना आपल्या वसईतील इतक्या राजवटी पाहिलेल्या या किल्ल्याविषयी अभिमान, आपलेपणा वाटत नाही असं बिलकुल नाही. पण किल्ले समजून घेण्याची तेवढी इच्छा क्वचितच दिसून येते. गुजरातचा सुलतान बहादूर शहापासून फिरंगी, मराठे आणि मग ब्रिटिश इतक्या राजवटी पाहिलेला हा किल्ला इथल्या स्थायिक ख्रिस्ती आणि हिंदू बांधवांना एकत्र सांधून ठेवणारा दुवा आहे. किल्ल्यातले भुयार, रंगीत नक्षीदार बाप्तिस्मा कुंड अशा अनेक गोष्टी आहेत. त्याविषयी सविस्तर माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओचा विषय आवडला असेल तर तसंही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. MahaMTVचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कॅमेरामन साक्षात सावंतसोबत मी मृगावर्तक. धन्यवाद.